नमस्कार. कधीकधी आयुष्यात काही आठवणी अशा असतात ज्या विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या आपल्याला सोडत नाही आणि त्या आठवणींशी सामना करताना माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. आज नीराच्या आयुष्यात तोच काळ पुन्हा एकदा तिच्यासमोर उभा राहणार आहे. चला सुरू करूया अग्निर भाग 37. आता नीराचे हात थरथरू लागले म्हणून ती ते एकमेकांवर घासत अडखडत त्याला पुढे सांगण्याचा प्रयत्न करू लागली. त्याने मागणी घातली, पण बाबा यावेळेस मात्र नाही म्हणाले. त्यांच्या नकारातून मनातून मी पण खुश झाले, कारण मला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं. मला अजून शिकून नोकरी करायची होती. परत माझ्यावर बबलू आणि भूमीची पण जबाबदारी होतीच. पण तो ऐकला नाही. बाबांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवसांनी तो त्याच्या आईवडिलांना पण घेऊन आला आणि लग्नासाठी दबाव टाकू लागला. बाबांनी लग्नासाठी सध्या परिस्थिती नाही असे सांगून पण त्याने फक्त शाल श्रीफळ घेऊन लग्नाची तयारी दाखवली. मग मात्र प्रमिला आईने सुद्धा बाबांवर या लग्नासाठी प्रेशर आणायला सुरुवात केली. बबलूने पण विरोध दाखवला, पण तसा तोही लहानच होता, त्यामुळे त्याच्या मताला फारशी किंमत नव्हती. शेवटी हो नाही करत लग्न ठरले. मला पेपर झाल्यानंतर पुढे नोकरीही करू देणार असल्याने मी सुद्धा थोडी निश्चिंत झाले. लग्न होऊन सासरी गेले. तसे घर छोटे होते. एक हॉल, किचन आणि एक बेडरूम. तो दिवसभर कामाने बाहेरच राहायचा. मी आणि सासू सासरे आम्ही दिवसभर घरी. ते स्वभावाने खूप गरीब होते. मला देखील त्यांचा स्वभाव खूप आवडला. 2-4 दिवसात आमची चांगलीच गट्टी जमली. आईकडून जे प्रेम कधी मिळाले नाही ते मला सासूबाईंकडून मिळत होते, म्हणून मी परत एकदा आनंदी झाले. बबलूच्या इच्छेमुळे आईबाबांनी 5 परतवणीसाठी मला माहेरी बोलवले. तसंही माहेरी बबलू सोडून माझं होतंच काय, म्हणून त्याच्या इच्छेला मान देऊन मी सुद्धा माहेरी आले. 2-4 दिवस असेच निघून गेले. पण आता माझे माहेरी राहणे आईला खटकू लागले. त्यामुळे मी परत सासरी जाण्याचा निर्णय घेतला. पण मी सासरी येण्याआधीच सासू सासरे गावाला निघून गेले होते. त्यामुळे माझे मन थोडे खट्टू झाले. पण जसे आता आम्ही दोघे एकटेच राहणार हे जाणवले, तसे नव्या नव्या संसाराची गुलाबी नशा मनावर चढू लागली. मी त्या दिवशी माझ्या आवडीने साडी गजरा घालून छान नटून त्यांची वाट बघत बसले. थोडं उशिरानेच ते घरी आले आणि माझ्याकडे पाहून एक स्माईल देत लवकर रूममध्ये ये असं म्हणून खोलीत निघून गेले. मी सुद्धा थोडी लाजत टीव्हीत दाखवतात त्याप्रमाणे दुधाचा ग्लास भरला आणि आमच्या पहिल्या रात्रीसाठी मनात वेगवेगळ्या विचारांना घेऊन खोलीत आले. मी खाली मान घालून पायाच्या अंगठ्याने जमीन कुरतडत होते. तेवढ्यात मला त्यांचा आवाज आला आणि मी मान वर करून पाहिले तर आता मात्र नीरा बोलताना बिथरली. ती हातवारे करत वेड्यासारखे बडबडू लागली. इतका वेळ तिचं निरीक्षण करणाऱ्या अग्नीला लगेच समजलं की नीरा आता पॅनिक होत चालली आहे. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिला समजावू लागला, नीरा, डोंट शाउट, काम डाऊन. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती बडबडू लागली, तो तो इथे इथे. ती आपल्या पाठीकडे बोट करून त्याला काहीतरी सांगत होती. जोरात जोरात लागलं, मी मी नाही मी. नीराला बोलताना त्रास होत होता. ती त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. त्याने तसंच तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरला आणि तिला म्हणाला, बस नीरा बस, शांत हो. मला नाही ऐकायचं काही. तुला इतका त्रास होत असेल सांगायला तर बस, काही सांगू नको. बघ माझ्याकडे, माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात तर बघ. नीरा, इकडे बघ, आपल्या कायराला आठव. बघ इकडे, मी बसलोय तुझ्याजवळ. तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. तिच्या डोळ्यांसमोर जणू श्रीकांतच उभा होता आणि अग्नीने तिला असे पाहून लगेच आपल्या जवळ ओढले आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. तिच्या ओठांवर ओठ टेकवताच जणू त्याच्या मनातल्या एवढ्या दिवसांपासून उठलेले वादळ काही क्षणात संपले. तो त्या ओठांना खूप शांतपणे तिच्या ओठांना कुरवाळत होता. जणू तो हळूहळू
तिचा त्रास त्याच्यात ओढून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या स्पर्शात कुठलीही वासना नव्हती. होती ती तिच्याविषयी काळजी. तिच्यासोबत तिचं दुःख वाटून घेऊन तिला होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न. आता नीरा हळूहळू शांत होऊ लागली. तिने आपले डोळे मिटले, पण त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. तिला देखील जणू तिच्या हक्काचा आधार मिळाला होता. त्याला सुद्धा नीरा शांत झाल्याचे जाणवताच त्याने आपला एक हात हळूच आधारासाठी तिच्या केसांमध्ये घातला आणि दुसऱ्या हाताने तिची कंबर पकडून तिला आपल्याजवळ ओढले. आता तिचे देखील दोन्ही हात त्याच्या छातीवर स्थिरावले. या वेळेला आपण कोण आहोत, काय करत आहोत, का करत आहोत याचे दोघांनाही भान नव्हते. आता हळूहळू दोघी एकमेकांच्या ओठांमध्ये गुंतू लागले. नीरा जरी त्याला प्रतिसाद देत नव्हती तरी अडवतही नव्हती, म्हणून त्याने देखील तिची संमती समजून तो तिला हळूहळू बेडवर ठेवत किस करत तिच्यावर आला. त्याचा कमरेवर असलेला हात हळूच तिच्या पोटावर फिरू लागला. नीराचे याआधीही लग्न झाले होते, तरी देखील तिच्यासाठी ही भावना नवीन होती. नवीन होता तो हळूवार स्पर्श. त्याचा हात जसा तिच्या पोटावर फिरायला लागला, तिच्या संपूर्ण अंगावर शहारे आले. तिचा श्वास जड झाला हे जाणवताच त्याने अलगद तिचे ओठ सोडले आणि तिच्या कपाळाला कपाळ लावून तो देखील त्याचे श्वास नॉर्मल करू लागला. त्याने आता थोडं मागे होत तिचं निरीक्षण करायला सुरुवात केली. नीराचे डोळे बंद होते. ती अजूनही जोरजोरात श्वास घेत होती, त्यामुळे तिचा ऊर वर खाली होत होता. त्याचे लक्ष तिच्या गुलाबी ओठांकडे गेले. ते नाजूक गुलाबाच्या पाकळ्यांसारखे तिचे ओठ त्याने जरा जास्तच लाल करून ठेवले होते, जे पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. तिच्या गालांवर सुद्धा गुलाबी रंग चढला होता. तिच्या दोन भुवयांमध्ये एक नाजूक टिकली होती. तिच्या नाकातली चमकी तिच्या नितळ सौंदर्यात भर घालत होती. विना मेकअपही ती ब्लश करत होती. अग्नीच्या मनात नीराला स्वतःची बायको म्हणून जागा देण्यासाठी जी अडकाठी होती ती आज कुठल्या कुठे निघून गेली होती. असे नव्हते की त्याचे सोनाविषयीचे प्रेम कमी झाले होते, उलट ते आजही तेवढेच होते. पण नीराने तिची स्वतंत्र अशी जागा त्याच्या मनात तयार केली होती आणि आजच्या त्याच्या कृतीने तिची ती जागा निश्चित करून टाकली होती. तो तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत तिला म्हणाला, यापुढे तुला कोणालाही घाबरण्याची काहीच गरज नाही. जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. त्याच्या या वाक्याने लाजून नीरासुद्धा आपली मान हलवत त्याच्या कुशीत शिरली. त्याने सुद्धा तिला जवळ घेत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत थोपटू लागला. थोड्याच वेळात नीरा झोपून गेल्यावर तो उठला आणि आपल्या स्टडी रूममध्ये आला. त्याने ड्रॉवरमधून सिगरेट काढली आणि त्याचे झुरके देत विचार करू लागला. थोड्याच वेळात त्याने भुवनला बोलावून घेतले. भुवन, श्रीकांत सरनाईक, मला फुल इन्फॉर्मेशन पाहिजे. हुकूम, पण त्याबद्दल तर आपण आधीच माहिती काढली आहे. भुवनने न समजून विचारलं. हो, पण ती इन्फॉर्मेशन तेवढीच आहे जेवढी बाहेरच्या लोकांना माहीत आहे. मला आतली इन्फॉर्मेशन काढ. पार्थला फोन करून विचार त्याला याबद्दल अजून काय काय माहिती. आणि मागे त्याच्यावर 2 वेगवेगळ्या लेडीजने केस केली होती, त्यांच्याकडून पण काय माहिती मिळते ती माहिती काढ. अग्नीने सगळा विचार करून ठेवला होता. काय झालं, नीरा काही बोलली का? भुवनने थोडं काळजीत विचारलं. त्याचं नाव घेताबरोबर पॅनिक व्हायला लागते. मला नाही वाटत तिच्याकडून त्याच्याबद्दल काही समजेल. माईकला भूमीशी बोलायला सांग. आपल्याला लवकरात लवकर त्याच्याबद्दल माहिती हवी. अग्नीने सांगताबरोबर भुवन आपल्या कामाला लागला. मध्ये 2-4 दिवस असेच निघून गेले. त्या दिवसानंतर नीराने अग्नीसमोर लाजून नजर उचललीच नव्हती. त्याने तिच्याशी काही बोलण्याचे म्हटले तरी ते लाजाळूचं झाड पहिलेच किचनमध्ये ताबा घेऊन बसायचे. पण या काही दिवसात कायराची प्रगती मात्र छान होत होती. ती आता हळूहळू पावलं टाकायला शिकली होती. नीराची इच्छा होती कायराच्या पायात छुनछुन वाजणाऱ्या साखळ्या घालाव्या, जेणेकरून त्यांचा आवाज ऐकून कायरा अजून चालण्याचा प्रयत्न करेल. पण आता तिच्या जवळची सर्व सेव्हिंग संपली होती आणि त्याला पैसे मागणार कसे? आज अग्नी
जरा लवकरच घरी आला. तो आला तसा त्याच्या मागून ड्रायव्हर बऱ्याच फाईल घेऊन येताना दिसला. त्याने त्या फाईली स्टडी रूममध्ये ठेवायला सांगितल्या आणि तो लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसला. थोड्याच वेळात नीराने त्याला पाणी दिले. त्याने आपली नजर वर करून पाहिली तर तिची नजर अजूनही खाली जमिनीच्या तळाला लागली होती. त्याने नकारात मान हलवत पाणी पिऊन ग्लास परत केला, पण ती तिथेच रेंगाळली. तिला अशी रेंगाळताना पाहून त्याने विचारलं, काय झालं? काही बोलायचंय? ते मी नीरा अडखळत बोलू लागली. तसं त्याने आजूबाजूला मान फिरवून पाहिलं. आता तिथे त्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. त्याने तिच्या हाताला धरलं आणि तिला सरळ आपल्याजवळ ओढून बाजूला बसवलं. आता बोल, काय म्हणत होतीस? त्याने तिच्या गालावर आपला अंगठा फिरवत हळूवार विचारले. तसे तिचे सेन्स हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आले. तिला तो काय विचारतो आहे हे सुद्धा तिच्या कानावर जात नव्हते. हळूहळू तिचे डोळे बंद व्हायला लागले आणि तिच्या गालांवर झरझर लाल गुलाब चढू लागले. त्याने स्माईल करत तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या गालावर 2 वेळेस टॅप करून तो तिला तिथेच बसून स्टडी रूममध्ये निघून गेला. तो गेला तसा थोड्या वेळात नीरा भानावर आली आणि थोड्या वेळपूर्वी त्याचा गालांवर होणारा त्याच्या हातांचा हलकासा स्पर्श आठवून तिने लाजून एका हाताच्या ओंजळीत आपला चेहरा लपवला. तसे आपण त्याच्याशी काय बोलायला आलो होतो हे आठवतच तिने तिच्या डोक्यावर एक टपली मारली आणि त्याच्या मागोमाग स्टडी रूमसाठी निघाली. नीरा स्टडी रूमच्या बाहेर तर आली, पण आता आत जाऊन त्याच्याशी बोलण्याची तिची हिंमत होत नव्हती. तिने एक लांब श्वास घेत दरवाजावर नॉक केले. कम इन. नीराने यावेळेस तिची पूर्ण हिंमत जमा केली. आज तिला काहीही करून कायराबद्दल अग्नीशी बोलायचे होते. मला बोलायचे होते. नीरा पुन्हा अडखळली. गो हेड. मी म्हणजे तसं म्हणजे मला ते कायराला म्हणजे मी. नीरा अडखळत बडबडत त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं एकही वाक्य पूर्ण होत नव्हतं. तिचं बोलणं ऐकून त्याने कपाळावर 2 बोटं घासली आणि तिला थोड्या कडक आवाजात म्हणाला, विल यू प्लीज स्टॉप धिस नॉनसेन्स? तू ज्या शाळेत शिकली आहेस त्या शाळेत मी शिकलेलो नाही, त्यामुळे मला तुझी ही भाषा काही समजत नाही. त्याचा रागीट आवाज ऐकून नीरा अजूनच घाबरली. तिने आपले दोन्ही हात एकमेकांवर घासत मान खाली घातली. तसं त्याने बाजूचा ड्रॉवर उघडला आणि त्यातून एक बॉक्स काढून हळूच नीरा पुढे सरकवला. त्याने बॉक्सकडे इशारा करतच तिला खुणवले. तसं तिने घाबरत आपले हात पुढे करून हळूच तो बॉक्स उघडला. पाहते तर काय, त्यात 2 सुंदर नाजूक असे घुंगरूचे पैंजण होते, जे पाहून तिच्या ओठांवर स्माईल आली. तिने आपली मान वर करत त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यासुद्धा ओठांवर स्माईल होती. एवढ्याशा गोष्टीसाठी एवढा वेळ लावावा? अग्नी असे म्हणताच तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली, कारण तिने तर अजून तिला कायरासाठी काय घ्यायचे ते सांगितलेच नव्हते. पण तरीसुद्धा त्याने बरोबर ती वस्तू आणून तिच्या पुढ्यात ठेवली होती. आता त्याच्याकडे पाहत तिच्या डोळ्यात हलकेच पाणी तरळले. खरंच तो नुसता नावालाच बिझनेसमॅन नव्हता, तर माणसाचा चेहरा पाहून त्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखण्याची खुबीसुद्धा त्याच्यात होती. तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहून तो तिला म्हणाला, एवढा शॉक लागण्यासारखं त्यात काही नाही. कधीतरी मला सुद्धा वाटत होतं की या पैंजणांचा आवाज माझ्या पूर्ण घरात फिरावा, पण एखाद्या वेळेस ते तुझ्यामुळे आज शक्य झालं. काल जेव्हा तू तिच्या पायांकडे निरखून पाहत होती तेव्हाच मला याची जाणीव झाली की आता कायराच्या पायात पैंजण घालण्याची वेळ आली आहे. म्हणून मग. नीराने आता पुन्हा एकदा तिची नजर त्या बॉक्सवरून फिरवली. खरंच खूप सुंदर, नाजूक आणि पूर्ण घुंगरूचे असे ते पैंजण होते. ते वजनाने हलके, बारीक, कलाकुसर केलेले आणि कुठेही तिच्या पायांना त्याच्यामुळे त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेऊन बनवलेले स्पष्ट समजत होते. ती त्याला थँक्यू म्हणून उठणार तेच तो पुढे म्हणाला, बस
तुझ्याशी अजून काही महत्त्वाचे बोलायचे आहे. आता मात्र ती विचारात पडली. यांना अजून आपल्याशी काय बोलायचे असेल? हे परत मला त्याविषयी तर विचारणार नाही ना? असा विचार करत तिच्या कपाळावर हळूहळू घाम जमा होऊ लागला, जो ती आपल्या थरथरत्या हाताने आपल्या पदराने पुसू लागली. आता नीराच्या भूतकाळाची दारं हळूहळू उघडत आहे, पण त्या दारामागे दळलेलं सत्य अजून पूर्णपणे समोर आलेलं नाही. अग्नी तिच्यासोबत ठामपणे उभा आहे, पण या सगळ्यात नीराची भीती, तिच्या जखमा आणि तिचा भूतकाळ, यावर ती कशी मात करेल? आणि अग्नी आता तिच्यासाठी नेमकं काय निर्णय घेणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात हळूहळू उलगडतील. जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचं प्रत्येक मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.